इंडस्ट्री आहे, आपण थेट भाषणामध्ये देखील कार्यकर्त्यांना आवाहन केलंय, तुम्ही भिडा मी तुमच्या पाठीशी आहे, काय सांगा? मी कामगार क्षेत्राचा एक नेता आहे, त्यानंतर मी समाजकार्य राजकारणामध्ये आलो. एका चांगल्या कंपनीमध्ये मी एम्प्लॉई म्हणून मी काम केलेलं आहे. त्याच्यामुळे मला काय, मी या MIDCच्या माध्यमातून मी आमच्या मंत्री महोदयांना सांगितलंय की एकदा आढावा भरशीने घोषित केलंय. खरं तर इथल्या तरुणाईची गरज आहे. बाहेरचे परप्रांती याच्यामध्ये येण्यापेक्षा स्थानिक लोकांना रोजगार मिळाला पाहिजे, भूमिका नक्कीच आहे आणि ती भूमिकेशी मी पाठी आहे. आणि त्याच्यामध्ये काही जरी झालं तरी त्यांच्या पाठी हात देऊन लढ म्हणा, मी आदेश जारी केला आणि तुम्ही पुरा करणार. तुम्ही म्हणालात की तटकरेंची हड्डी फोडणार आहात, म्हणजे नेमकं काय? आता आपण सरकारमध्ये महायुतीत आहात, पण रायगड जिल्ह्यामध्ये हा संघर्ष टोकाला जाण्याची चिन्ह आपल्याला दिसण्याची शक्यता आहे, काय सांगा? सर, आमचा पक्ष हा जिल्ह्यामध्ये ताकदवर पक्ष आहे. ज्याची ताकद नाही तो वरची भाषा बोलणार, ते कोण ऐकणार? आता पण जनतेने ऐकलं. आता जनता रायगडची शून्य आहे, त्यामुळे जनता काम करण्याच्या पाठी उभं राहील आणि मग येणाऱ्या काळामध्ये स्वायत्त निवडणुकीमध्ये आमचा झेंडा करताना पुढे येईल. शेख, तुम्ही म्हणाला तटकरेंची हड्डी फोडणारा, तटकरे शीटर आहेत, एकंदरीत काय संदेश द्यायचा? नाही, जो आहे तर मी जाहीर बोललोय. याच्यापेक्षा जहाली बोलण्याची माझी ताकद आहे. कारण अनेक वेळा अनेक नेत्यांना फसवण्याचं त्यांनी पाप केलेलं आहे. हे उघड सत्य आहे, त्याच्यामध्ये लपवण्यासारखं काही नाही आहे. मी चॅलेंज त्यांना देतो त्या बाबतीमध्ये. आमच्याविषयी असं वक्तव्य करून त्यांनी बघू दे. अनेक उदाहरणं सांगू शकतात. उदाहरण आता सांगितलं की त्यांच्या नेत्याची आबरू झाकण्यासाठी त्यांनी केलेलं वक्तव्य एका मंत्री महोदयाला, एका खासदाराला शोभनीय अजिबात नाही आहे. मी कुठल्या पक्षाचं हित किंवा बाजू पकडत नाही, पण एक सक्षम महिला अधिकाऱ्याविषयी अशा पद्धतीने बोलणं हे काय ठीक नाही. आणि म्हणून त्याची हंडी फोडण्यासाठी मी दहीहंडीच्या तुम्ही आलो होतो. राजकारणामध्ये हे भाष्य करणं म्हणजे माझ्या पक्षाला उभा देणं, आणि मी कधीही देणार आमदार म्हणून माझा तो अधिकार आहे. धन्यवाद.